तर तेच गावाला थोडंसं काम होतं, तेच गावात गेले आणि थंडी वाजत होती. स्वेटर बी घातलेलं होतं, पण तेच गावात काम आवरता कामाचा टाईम झाला मला इकडं. तेच गावचं काम पटकन झालंच नाही. तर मग म्हणलं चला आता आहे ना आपण हे करू, इथूनच काहीतरी भाजीची तयारी करावं लागेल. तर मग तिथं मिसळ घ्यायला थांबले, कारण मला घरी येऊन भाजी करायला एवढा वेळ नव्हता. कारण घरी येऊन भाजी करीत बसले असते तर मग कामाला जायचं कॅन्सल झालं असतं, आणि कामाला जाणं तर कॅन्सल करणं सध्या पॉसिबल नाही आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. कारण तुम्ही आता बरेच 2-4 दिवसाच्या ब्लॉगमध्ये तेच बघतात की सावडी फेडायला जाते, सावडी फेडायला जाते. तर सगळ्यांचे कामाचा संघच लोड असल्यामुळं पुढं चालली आणि मिसळ घेतली आणि रस्त्याला आले. तर यांना मी फोन करून बोलवलं होतं मला घ्यायला या. तर इथं काही लवकर येत नव्हते म्हणून पुढं चालले. तर पुढं मग परत लक्षात आलं की पुढं जाऊन बी हे जर समजा मग दुसऱ्या रस्त्याने आले तर मग आमची हुकाचूक होईल. तर परत रिटर्न आले. जवळ केवढं हे झालंय बांधकाम, छान वाटतंय रस्त्याच्या कडेला. आणि मग म्हणून हळूहळू चालले होते पुढं, पण परत डोक्यात आलं, फिरले होते मागं. मग त्यांना यायला बरेच 5-10 मिनटं लागले. तोपर्यंत मग मला वाट बघत बसावं लागलं. तर मग एक हिशोबाने असं झालं की बरं झालं मी मिसळ घेतली, कारण मिसळ नसती घेतली तर घरी येऊन मी कधी भाजी केला असता आणि कधी कामाला गेले असते. तर यांची वाट बघून बघून मी बरेचसे लांब आले, पण हे काही यायला आणि परत मागं रिटर्न फिरले. तर मलाच म्हणजे तिथं इतकं फेल गेलं की मी इतक्या लांब पुढं पै चलत आले आणि परत मागं आले. तर मग हे बऱ्याच वेळाने अर्ध्या तासाने हे आले तिथं आणि मग आलो घरी. तर घरी आल्यावर काय ब्लॉग घ्यायला वेळच भेटला नाही. तर त्यांना सांगत होते की तुम्ही लवकर का नाही आले, तर ते म्हणे लवकर यायला नाही टाईम भेटला, मी जाणारच आवरीत होतो. तर इथं बघा आमची माऊ, तर तिच्याच आवाजात ऐका. तर तिला लस्सी खूप आवडती, आणि लस्सी म्हणलं ना तर तिची लस्सी असं काही थंडगार पेप्स्या वगैरे तिला इतक्या आवडतात ना. ते म्हणलं ना तिच्या आवडीचं तर ती पुसून खात असते. तिला म्हणे तिच्या वडिलांनी ते म्हणत होते पुसून खाय, तर ती किती हाताने पुसू खाती. लई टाबर हुशार झालंय ते जितकं कौतुक करावं तितकं ते कमीच झालं. एवढं कौतुक करू राहिलंय ना, आणि बोलायला बी अशी हे झाली ना, आता अशी बोलती डुंबरी. तर लस्सी आणली होती तिच्या पप्पानी, तर लस्सी पित होती. आणि मग वावरात आले. तर वावरात आल्यावर बी दिवसभर नाही भेटला ब्लॉग घ्यायला. तर संध्याकाळी पार घरी जाताना म्हणलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं, म्हणून तुमच्याशी शेअर केलं. तर इथं आपण दरवेळेस बघतो ते जायला त्या वावरात गेलेलं, कारण तिथं हे ना काय फणसाचं झाड. तर त्या वावरात गेलो होतो. तर आंब्याला भरपूर बार ते आलेला, आणि फणस केवढं लेक झाले म्हणून तुमच्याशी शेअर करावं म्हणलं. तर ते फणस शेअर करायचं काम चालू होतं माझं. आणि लांब असल्यामुळं गाडीवर आहे ना सगळे संगच नाही ना, म्हणजे एका सोडून यावं लागतं. तर पहिलं सोडायला गेले होते घरी आणि आम्हाला नंतर आले न्यायला. तर हे बघा फणस एवढले झाले. आणि फणसाचं झाड आपल्याकडं म्हणते जास्त पीक फणसाचं येत नाही, पण कधी कधी एखादं लावून बघितल्याशिवाय अनुभव येत नाही. तर इथं चाललं होतं रस्त्याचं काम, डांबरीकरण होणार होतं. तर तिथं ते लोक काम करीत होते दिवसभर. इतका धुराळा आरडा, आणि मग बसलो गाडीवर आणि आलो घरी. तर घरी येताना ना संध्याकाळचं वातावरण असतं, दिवस मावळ्याला सूर्य. तर इतकं छान वाटतं. ते टरबुजाची वाडी लावलेली, तर त्यातले टरबुजं पण खूप छान दिसत होते, मोठमोठे काळे काळे. अजून काही एवढे मोठे झाले नव्हते. तर खडी टाकलेली होती आणि गाडी एकदम दम आणि स्लो घ्यावं लागत होती, कारण घसरायची भीती वाटत होती. आणि आलो मग गाडीवर. तर
गावात आलं ना तर ते आपली कशी रानची वस्ती आहे ना, तर मग रानच्या वस्तीत भारीच वाटतं. पण गावात पण लोकांनी खूप रानच्या वस्तीसारखंच सोय केलेली असते. नारळाची झाडं वगैरे दारात, कोणाच्या पपईची झाडं, कारण आजकाल हे ना झाडं लावायला सगळ्यांनाच आवडतात आणि ते बी फळाचे, जेणेकरून फळाची झाडं जेवढे छान वाटतात ना तेवढे मग फळ आणि फूल हे दोन्ही झाडं दारात असल्यानंतर खूप छान वाटतं. तर कुठं कोणाची मका पेरणं, पाणी धरणं, तर तिथं पाणी सोडलं ना तर सारे बगळे होते तिथं पाण्याभोवती आणि त्या बगळे दारे धरणाऱ्याला जसं काही ते सोबत असं हे होते. आणि म्हणलं चला चाललोच ना वाटाने, तर आता एकदम म्हणलं इकडे काही लवकर येणं होणार नाही, तर इकडचं सगळंच राळ दाखवू म्हणून सगळंच तुमच्याशी शेअर करायचं काम चाललं होतं माझं रस्त्याने. आणि आम्ही दोघी जावा एका गाडीवर होतो आणि बाकीचे काही पुढे गेले होते. चुलत भायांच्या गाडीवर ती नेऊन आणून सोडित होते, त्यांच्याच वावरात गेलतो. तर त्यांना काहीच माहीत नाही मी पाठीमागं ब्लॉग घेते म्हणून, त्यांच्या चालल्या होत्या गप्पा, म्हणून मी इथं वॉईस केलं की कारण त्यांच्या गप्पात कॉपीराईट येण्याची शक्यता होती, म्हणून मग मी त्यांच्या गप्पा काही त्याच्यात घेतल्या नाही. तर गावातून आलो, गावातलं वातावरण ते थोडंसं असं वेगळंच वाटतं आणि आपल्या इकडचं रानातलं वातावरण वेगळंच वाटतं. आपल्याला रानात राहायची सवय लागलेली असते ना, आपल्याला गावात बिलकुल करमत नाही. पण जे गावातच असतात ना त्यांना रानात करमत नाही. असं जशी त्याची हे असते. तर ऊसतोडीवाल्या लोकांची बघा, संध्याकाळच्या कामाची घाई आणि बैलांना किती बोजट त्यांच्यावर वडायला येते. तर